हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीड एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला बघूयाचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे सिनोनिम्स, अँटोनिम्स, त्यांचे सेंटेन्समध्ये कसा यूज करण्यात आलेला आहे त्या वर्डला, त्याचे युजेस, वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल्ड वर्ड. त्याच्यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. त्या 4 ऑप्शन्समधून आपल्याला करेक्टली स्पेल्ड वर्ड बघायचा आहे कोणता आहे, आणि इडियम्स अँड फ्रेजेस. ओके, सो फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे अँटेसिडेंट्स. ANTECEDENTS, अँटेसिडेंट्स. सो अँटेसिडेंट्स म्हणजे काय होतं? अ पर्सन्स अँसिस्टर्स और फॅमिली अँड सोशल बॅकग्राऊंड. म्हणजेच काय तर पूर्वज. ओके, एका पर्सनचे पूर्वज, ओके, पूर्ववर्ती, त्यांना काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये? अँटेसिडेंट्स. सो अँटेसिडेंट्स म्हणजे काय होतं मराठीमध्ये, त्याचं मिनिंग काय आहे तर पूर्वज, पूर्ववर्ती. तर सिनोनिम्स बघूया आता अँटेसिडेंट्सचे काय आहेत. तर त्याचे सिनोनिम्स आहेत अँसिस्टर्स, फोरफादर आणि फोरबियर. काय आहेत सिनोनिम्स? अँसिस्टर, फोरफादर आणि फोरबियर. अँटोनिम्स काय आहे बघूया. तर अँटोनिम्स आहेत डिसिडेंट, गॅडेंट आणि डिसेसिव्ह. आणि ओके, हे सेमच आहे डिसिडेंट. सो काय आहे अँटोनिम्स? डिसिडेंट, गॅडेंट आणि डिसेन्सिव्ह. ओके, सो काय होतं अँटेसिडेंट्स म्हणजे अ पर्सन्स अँसिस्टर और फॅमिली अँड सोशल बॅकग्राऊंड, म्हणजे पूर्वज आणि पूर्ववर्ती. सिनोनिम्स काय आहेत? अँसिस्टर, फोरफादर आणि फोरबियर. आणि अँटोनिम्स आहेत डिसेंडंट, कॅडेंट आणि डिसेन्सिव्ह. यूज बघूया आता सेंटेन्स मध्ये कसा करण्यात आलेला आहे. सो हर अर्ली लाईफ अँड अँटेसिडेंट्स हॅव बीन ट्रेस्ड. तर याचा मराठीमध्ये सेंटेन्सचा अर्थ काय आहे? तिचे सुरुवातीचे जीवन आणि पूर्वज शोधले गेले आहेत. काय आहे सेंटेन्सचा अर्थ? हर अर्ली लाईफ अँड अँटेसिडेंट्स हॅव बीन ट्रेस्ड, म्हणजे तिचे सुरुवातीचे जीवन आणि पूर्वज शोधले गेले आहेत, असा सेंटेन्सचा अर्थ होतो मराठीमध्ये. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे प्रोवोकेशन. PROVOCATION. प्रोवोकेशनचं मिनिंग काय आहे? ऍक्शन और स्पीच दॅट मेक्स समवन अँग्री स्पेशली डेलिबरेटली. म्हणजे काय करणे? असे ऍक्शन करणे, असं बोलणे की त्याच्यामुळे काय होणे, एखादं जण जे आहे तो रागावून जाणे, त्याला राग येणे खूप, असं काहीतरी बोलणे किंवा अशा काहीतरी ऍक्शन करणे. आणि स्पेशली डेलिबरेटली. डेलिबरेटली म्हणजे काय होते की मुद्दामून करणे, जाणून बुजून त्याला प्रोवोक करणे, जाणून बुजून त्याला चीड आणणे, त्याला काय म्हटलं जातं? प्रोवोकेशन असं म्हटलं जातं. सो प्रोवोकेशन म्हणजे काय होतं मराठीमध्ये तर डिवचणे किंवा डिवचणे, उत्तेजना, चिथावणी, चेतावणी. आणखी काय? रागाचे, उद्रेकाचे कारण, प्रक्षोभक कृती और उक्ती. ओके, सो प्रोवोकेशन म्हणजे काय होतं तर अशी ऍक्शन करणे, असं काहीतरी बोलणे की समोरचा रागावून जाणे, म्हणजेच त्याला डिवचणे, त्याला चिडचिडा करून टाकणे, आणि ते पण मुद्दामून, त्याला म्हटलं जातं प्रोवोकेशन. सो प्रोवोकेशन म्हणजे मराठीमध्ये काय होतं? डिवचणे, उत्तेजना, चिथावणी, चेतावणी, रागाचे, उद्रेकाचे कारण, प्रक्षोभक कृती किंवा उक्ती. तर याचे सिनोनिम्स काय आहेत? गोडिंग, प्रोडिंग, एगिंग. ओके, गोडिंग, प्रोडिंग आणि एगिंग ऑन. आणि अँटोनिम्स आहेत काउंटर, इन्सेंटिव्ह, डिसइन्सेंटिव्ह आणि कॉम्प्लिमेंट. परत एकदा बघूया आपण यांचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स काय आहेत प्रोवोकेशनचे. तर सिनोनिम्स आहेत गोडिंग, प्रोडिंग आणि एगिंग ऑन. आणि अँटोनिम्स आहेत काउंटर, इन्सेंटिव्ह, डिसइन्सेंटिव्ह आणि कॉम्प्लिमेंट. सेंटेन्समध्ये यूज बघूया आता कसा करण्यात आलेला आहे प्रोवोकेशनला. यू शुड रिमेन काम अँड नॉट रिस्पॉन्ड टू प्रोवोकेशन. सो या सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय आहे? तुम्ही शांत राहावे आणि चिथावणीला प्रतिसाद देऊ नये, असा सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो. काय आहे? यू शुड रिमेन काम अँड नॉट रिस्पॉन्ड टू प्रोवोकेशन, म्हणजेच तुम्ही शांत राहावे आणि चिथावणीला प्रतिसाद देऊ नये, असा या सेंटेन्सचा अर्थ होतो. प्रोवोकेशन म्हणजे होतं
रागाचे उद्रेकाचे कारण, प्रक्षोभक कृती किंवा उक्ती, डिवचणी, उत्तेजना, चिथावणी आणि चेतावणी. नेक्स्ट वर्ड आहे इरोडिंग, ERODING. इरोडिंगचं मीनिंग आहे ग्रॅज्युअली डिस्ट्रॉय ऑर बी ग्रॅज्युअली डिस्ट्रॉइड, म्हणजेच काय करणे, नष्ट करणे. नष्ट करणे किंवा त्याला आपण म्हणतो झीज झालेली आहे, झिजलं आहे, त्याला सुद्धा काय म्हटलं जातं, इरोडिंग असं म्हटलं जातं. सो इरोडिंग म्हणजे काय आहे, मराठीमध्ये अर्थ काय होतो, झिजणे, धूप होणे किंवा हळूहळू कमी होणे किंवा नष्ट होणे, याला काय म्हटलं जातं, इरोडिंग. ओके, इरोजन तुम्ही ऐकलं असेल, त्याचंच काय आहे, इरोडिंग आहे. सो इरोडिंगचं मीनिंग आहे ग्रॅज्युअली डिस्ट्रॉय ऑर बी ग्रॅज्युअली डिस्ट्रॉइड. मराठीमध्ये अर्थ होतो झिजणे, धूप होणे किंवा हळूहळू कमी होणे और नष्ट होणे. सिनोनिम्स काय आहेत, विअर अवे और डाऊन, अब्रेड, स्क्रॅप अवे. ओके, आणि अँटोनिम्स आहेत कंट्रीब्युटिंग, फॉर्टिफाईंग आणि जेंटल. परत एकदा सिनोनिम्स आणि अँटोनिम्स आपण बघून घेऊया इरोडिंगचे काय आहेत. सो सिनोनिम्स आहेत विअर अवे और डाऊन, अब्रेड, स्क्रॅप अवे, आणि अँटोनिम्स आहेत कंट्रीब्युटिंग, फॉर्टिफाईंग आणि जेंटल. सेंटेन्समध्ये यूज बघूया आता इरोडिंगचा कसा करण्यात आलेला आहे. दिस ह्युमिलिएशन हॅज इरोडेड व्हॉट कॉन्फिडन्स जीन हॅज. तर सेंटेन्सचा मराठीमध्ये काय अर्थ आहे, या अपमानामुळे, म्हणजेच कशामुळे, हे ह्युमिलिएशन, ह्युमिलिएशन म्हणजे काय तर अपमान, या अपमानामुळे जीनचा आत्मविश्वास कमी झाला, म्हणजे त्याचा कॉन्फिडन्स काय झालेला आहे, कमी झालेला आहे. इथे इरोडेड म्हणजे यूज करण्यात आलेला आहे कमी झाला म्हणून. तर काय आहे, परत एकदा सेंटेन्स तुम्हाला सांगून देते, त्याचा अर्थ सांगून देते काय होतो. दिस ह्युमिलिएशन हॅज इरोडेड व्हॉट कॉन्फिडन्स जीन हॅज. इथे जीन म्हणजे हे नाव आहे एका जणाचं. ओके, सो मराठीमध्ये काय अर्थ, या अपमानामुळे, या ह्युमिलिएशनमुळे जीनचा आत्मविश्वास कमी झाला, असा सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट वर्ड आहे डेटरंट, DETERRENT, डेटरंट. सो डेटरंटचं मीनिंग आहे अ थिंग दॅट डिस्करेजेस ऑर इज इंटेंडेड टू डिस्करेज समवन फ्रॉम डुईंग समथिंग. म्हणजेच काय करणे, कोणाला पण काही करण्यासाठी थांबवणे, त्याला धाक देणे, त्याच्यावर प्रतिबंध लावणे, त्याला काय म्हटलं जातं, डिटरंट असं म्हटलं जातं. सो मराठीमध्ये काय होतं डिटरंटचा अर्थ, प्रतिबंध, धाक, प्रतिरोधक किंवा परावर्तक. तर काय आहे डेटरंटचं मीनिंग, अ थिंग दॅट डिस्करेजेस ऑर इज इंटेंडेड टू डिस्करेज समवन फ्रॉम डुईंग समथिंग. म्हणजेच काय तर प्रतिबंध, धाक, प्रतिरोधक किंवा परावर्तक. सिनोनिम्स आहेत डिसइन्सेंटिव्ह, डिस्करेजमेंट आणि डिस्युजन, आणि अँटोनिम्स आहेत इन्सेंटिव्ह, इनकरेजमेंट आणि सॉलिसिटेशन. ओके, परत एकदा बघून घेऊया आपण. डेटरंट म्हणजे होतं अ थिंग दॅट डिस्करेजेस ऑर इंटेंडेड टू डिस्करेज समवन फ्रॉम डुईंग समथिंग, म्हणजेच प्रतिबंध, धाक, प्रतिरोधक किंवा परावर्तक. आणि त्याचे सिनोनिम्स आहेत डिसइन्सेंटिव्ह, डिस्करेजमेंट आणि डिस्युजन, आणि अँटोनिम्स आहेत इन्सेंटिव्ह, एनकरेजमेंट आणि सोलिसिटेशन. आता यूज बघूया सेंटेन्स मध्ये कसा करण्यात आलेला आहे डेटरंटला. कॅमेराज आर अ मेजर डेटरंट टू क्राईम. म्हणजेच काय आहे, कॅमेरे हे गुन्हेगारीला रोखण्याचे एक प्रमुख साधन आहे, असा या सेंटेन्सचा अर्थ होतो. काय आहे, परत एकदा तुम्हाला सांगून देते काय आहे डेटरंटचा अर्थ आणि या यूजचा सेंटेन्सचा अर्थ काय आहे मराठीमध्ये. सो कॅमेराज आर अ मेजर डेटरंट टू क्राईम, म्हणजेच कॅमेरे हे गुन्हेगारीला रोखण्याचे एक प्रमुख साधन आहे, असा सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो. ओके, नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट आहे रेथ, WREATH. डब्ल्यू यामध्ये सायलेंट आहे, सो आपण त्याला काय प्रोनाउन्स करतो तर रेथ, REATH. ओके, सो त्याचा अर्थ काय आहे, अ डेकोरेटिव्ह रिंग ऑफ फ्लावर अँड लिव्स. म्हणजेच काय होतं तर पुष्पचक्र. आपल्या देशासाठी जे काम करतात सोल्जर्स आहेत, तर जेव्हा त्यांचं निधन होत असते, जेव्हा त्यांचं पार्थिव शरीर आणत असते, तेव्हा त्यांच्यावर एक गोल कलरचं असं फ्लावर्सचं आणि पानांचं वगैरे गुच्छ जो असतो
तो प्राईम मिनिस्टर आणि जे आपले प्रेसिडेंट वगैरे आहे ते अर्पण करत असतात. तो ते जे पुष्पगुच्छ असतं ते गोल कलरचं सर्कल चक्रामधलं जे फ्लावर्स आणि लिव्हचं बनलेलं असतं त्याला काय म्हटलं जातं? त्याला म्हटलं जातं रेथ. ओके, सो रेथ म्हणजे काय होतं तर पुष्पचक्र. ओके, रेथ म्हणजे काय होतं तर पुष्पचक्र किंवा पाना फुलांचे बनवलेले चक्र, फुलांची माळ आणि हार. सो रेथ म्हणजे काय होतं तर अ डेकोरेटिव्ह रिंग ऑफ फ्लावर्स अँड लिव्स. म्हणजेच काय तर पुष्पचक्र, पाना फुलांचे बनवलेले चक्र, फुलांची माळ आणि हार. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट वर्ड आहे ट्रेमोर. TREMOR. ट्रिमोर म्हणजे काय होतं शेकिंग मुवमेंट ऑफ द ग्राउंड. म्हणजेच काय होणे तर हादरा, हादरा बसणे म्हणतो आपण किंवा कंप, थरथर होते त्याला काय म्हटलं जातं ट्रिमर असं म्हटलं जातं. शेकिंग मुवमेंट ऑफ द ग्राउंड म्हणजे काय होतं ट्रिमोर. TREMOR. सो मराठीमध्ये मिनिंग काय होतं ट्रिमोरचा? हादरा, कंप, थरकाप आणि थरथरणे त्याला म्हटलं जातं ट्रिमोर. नेक्स्ट बघूया मिसस्पेल्ड वर्ड. सो 4 आपल्याला ऑप्शन्स दिले आहेत त्यामध्ये आपल्याला करेक्ट स्पेलिंग बघायची आहे काय. सो फर्स्ट वर्ड आहे सॅटेलाइट. सॅटेलाइटची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन डी SATELLITE. आणि सॅटेलाइट म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे काय होतं तर सॅटेलाइट म्हणजे होतं उपग्रह. ओके, सॅटेलाइट म्हणजे काय आहे उपग्रह किंवा कृत्रिम उपग्रह, आश्रित. तर सॅटेलाइट म्हणजे काय होतं उपग्रह, कृत्रिम उपग्रह आणि आश्रित. आणि स्पेलिंग काय आहे सॅटेलाइटची? SATELLIT. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट वर्ड आहे सेपरेट. सेपरेटची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन डी SEPARATE. ओके, आणि सेपरेट म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे काय होतं वेगळे असणे, वेगळे होणे, अलग होणे, विभक्त होणे त्याला म्हटलं जातं सेपरेट. सो मराठीमध्ये सेपरेटचा अर्थ काय आहे? वेगळा, अलग, निराळा, भिन्न, विभक्त होणे याला म्हटलं जातं सेपरेट. SEPARAT. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये बघूया. फर्स्ट काय आहे चेंज युअर ट्यून. चेंज युअर ट्यूनचा मीनिंग आहे इफ समवन चेंजेस देअर आयडियाज ऑर द वे दे टॉक अबाउट देम दे चेंज देअर ट्यून. म्हणजेच काय तर त्यांच्या आयडिया असणे किंवा जे पण ते त्यांचं बोलण्याचं जे तरीका आहे ते काय करणे बदलवून टाकणे, ते पूर्णपणे बदलवून टाकणे त्याला काय म्हटलं जातं चेंज युअर ट्यून. कशी काय चेंज करणे? इफ समवन चेंजेस, एखादा कोणी आहे, एखादा व्यक्ती आहे तो त्याच्या आयडियाज आणि बोलचाल करण्याची जे वे आहे ते पूर्णपणे बदलत आहे, पूर्णपणे चेंज करत आहे त्याला काय म्हटलं जातं चेंज युअर ट्यून असा त्याचा अर्थ होतो. सो मराठीमध्ये चेंज युअर ट्यूनचा अर्थ काय होतं? आपले बोलणे किंवा मत पूर्णपणे बदलणे म्हणजे होतं चेंज युअर ट्यून. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट काय आहे कास्ट ॲस्पर्जन. कास्ट ॲस्पर्जन म्हणजे काय होतं तर इफ यू कास्ट ॲस्पर्जन यू ट्राय टू ब्लॅकन समवन्स नेम अँड मेक पीपल थिंक बॅडली ऑफ देम. म्हणजेच काय करणे, एकतर ॲस्पर्जनचा अर्थ काय होतो, ॲस्पर्जन म्हणजे होते लांछन लावणे. ओके, लांछन लावणे असं त्याचा अर्थ होतो. आणि कास्ट ॲस्पर्जन म्हणजे काय होतं तर आपण एखादा जण काय करत आहे यू ट्राय टू ब्लॅकन समवन्स नेम म्हणजे एखाद्यावर आपण लांछन लावत आहे आणि लोकांना पण असं विचार करण्यासाठी आपण हे करत आहे की त्याच्याबद्दल वेगळा विचार करण्याचा, त्याच्याबद्दल बॅड विचार करण्याचा, बॅडली थिंक करण्याचा आपण हे करत आहे, ट्राय करत आहे त्याला काय म्हटलं जातं कास्ट ॲस्पर्जन. इफ यू कास्ट ॲस्पर्जन यू ट्राय टू ब्लॅकन समवन नेम म्हणजे कोणाचं तरी नाव त्याच्यावर काळीमा फासणे, लांछन लावणे आणि दुसरे जे व्यक्ती आहे, बाकीचे जे आणखी व्यक्ती आहे त्यांना विचार करण्यावर मजबूर करणे की तो जो व्यक्ती आहे तो काय आहे खराब आहे किंवा बॅड आहे, त्याच्याबद्दल खराब विचार करण्याचा ट्राय करणे.
ओके, ट्राय करायला लावणे समोरच्या व्यक्तींना, त्याला काय म्हटलं जातं, कास्ट ॲस्पर्जन. सो मराठीमध्ये परत तुम्हाला सांगून देते काय होते. एखाद्याच्या किंवा कोणाच्या कृती किंवा चरित्र्यावर कठोरपणे किंवा अन्यायपणे टीका करणे म्हणजे काय होतं, कास्ट ॲस्पर्जन. ॲस्पर्जन म्हणजे होतं लांछन लावणे, चरित्रहनन करणे, त्याच्या चरित्र्यावर डाग लावणे, त्याला काय म्हटलं जातं, कास्ट ॲस्पर्जन. आणि कास्ट ॲस्पर्जनचं मराठीमध्ये काय मिनिंग आहे, एखाद्याच्या किंवा कोणाच्या कृती किंवा चारित्र्यावर कठोरपणे किंवा अन्यायपणे टीका करणे म्हणजेच कास्ट ॲस्पर्जन. ओके, सो परत एकदा तुम्ही वाचून घ्या मराठीचे मिनिंग, सिनोनिम्स, अँटोनिम्स, सेंटेन्समध्ये कसं यूज करण्यात आलेलं आहे वर्डला ते सुद्धा परत एकदा तुम्ही वाचून घ्या. स्वतःच्या मनाने सुद्धा सेंटेन्सेस तयार करत चला, म्हणजे तुम्हाला आणखी जास्त कसं सेंटेन्सेस तयार करायचं आणि कसं त्या सेंटेन्समध्ये तो वर्ड फिक्स होऊ शकतो, फिट होऊ शकतो ते सुद्धा तुम्हाला कळेल. आणि सिनोनिम्स, त्याचे सिनोनिम्स घेऊन सुद्धा तुम्ही वर्ड्स बनवू शकता. अँटोनिम्स घेऊन सुद्धा तुम्ही अपोजिट वर्ड्स त्यांचे अपोजिट सेंटेन्सेस त्याचे बनवू शकता. आणि जे पण आधी झालेले वर्ड्स आहेत ते सुद्धा तुम्ही परत एकदा वाचून घ्या, नाहीतर आधी जे तुम्हाला लक्षात राहील आणि जे पण मागे झालेले वर्ड्स आहेत ते तुम्ही विसरत जाल. म्हणजेच रोज रोज तुम्ही त्याला रिव्हिजन करत चला. जे पण वर्ड्स झालेले आहेत, जे पण वर्ड्स होत आहेत ते तुमच्या रिव्हिजनमध्ये राहील. आणि जसं आता एक्झाम येत आहे, डेट सुद्धा अनाऊन्स झालेले आहे, SBIची डेट अनाऊन्स झालेली आहे, टेंटेटिव्ह डेट्स जी की आहे 20 सप्टेंबर, 21 सप्टेंबर आणि 27 सप्टेंबर. तर ते कधी पण एक्झाम्स होईल. IBPS ची सुद्धा एक्झाम्स येईल आणि परत जे एक्झाम्स आहेत ते चालूच राहतात आहे. IB ची पण एक्झाम येईल आता, ACIOची. सो त्याकरता तुम्हाला इझी पडेल की कसं तुम्ही त्या वर्डला एखादे कोणता वर्ड जे पण आपण आतापर्यंत घेतलेले आहे त्यामधलं एखादा तरी असा वर्ड येईल तुम्हाला की तो तुम्हाला तिथे कामी पडू शकतो. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.